आपण सगळेच पैशाच्या मागे धावत असतो, पण काही चुका अशा असतात ज्या आपल्या मेहनतीने कमवलेल्या पैशांचा अपमान करतात आणि आपल्याला गरीबच ठेवतात। आज आपण त्या चुका जाणून घेणार आहोत, ज्या आपण टाळल्या तर यशस्वी होण्याच्या वाटेवर एक पाऊल आपण पुढे टाकू शकतो। हे फक्त पैसे कमवण्याबद्दल नाही, तर पैसे कसे वाचवायचे याबद्दलही आहे। पॉइंट 1, खर्च करण्याच्या सवयींमध्ये चुका। बऱ्याचदा आपण आपल्या हाती आलेले पैसे उधळतो, कशावर? गोष्टींवर ज्या क्षणिक आनंद देतात पण दीर्घकालीन मूल्य काहीच देत नाहीत। उदाहरणार्थ, नवीनतम गॅजेट खरेदी करणं, फॅन्सी कपडे किंवा दररोज बाहेर जेवणं। किरण, एक मध्यमवर्गीय व्यक्ती, महिना सुरू होताच त्याच्या पगाराच्या आधी 70% खर्च करून टाकतो। त्याला प्रत्येक महिन्याच्या अखेरीस आर्थिक ताण येतो। त्याच्या खर्चाच्या सवयींनी त्याला कधीच बचत करण्याची संधी दिली नाही। मित्रांनो, आपण यातून शिकायला हवं की खर्च करण्यापूर्वी विचार करा, आपल्या गरजा आणि इच्छांमध्ये फरक ठेवा। पॉइंट 2, गुंतवणूक न करण्याची चूक। आपण सगळ्यांनी आता पैसे आहेत, पुढे बघू असा विचार केला आहे का? हे विचारचक्र आपणास गरिबीत आणू शकतं। सुमन, एक शिक्षक, नेहमी तिच्या पैशांचा थोडा भाग बचत खाते म्हणून ठेवते, पण तिला गुंतवणुकीचा महत्त्व कधीच उमगलं नाही। वेळेत गुंतवणूक न करण्याची चूक तिला तिच्या निवृत्तीच्या काळात जाणवली। मित्रांनो, गुंतवणूक करणे हा एक असा निर्णय आहे ज्यामुळे तुम्हाला आजच नव्हे तर भविष्यातही सुरक्षितता मिळू शकते। पॉइंट 3, कर्ज घेण्याच्या चुका। कर्ज हे दुधारी शस्त्र आहे। योग्य वापरल्यास तुम्हाला लाभ होऊ शकतो, पण चुकीच्या पद्धतीने वापरल्यास आर्थिक दास्य निर्माण होऊ शकते। अजित, एका IT कंपनीत काम करणारा, नेहमी नवीन गोष्टी घेण्यासाठी कर्ज घेतो, पण त्याचे EMI त्याच्या पगाराच्या अर्ध्याहून अधिक होतात आणि त्याला पैशाची चणचण भासते। मित्रांनो, कर्ज घेणे खूप विचारपूर्वक ठरवा। कर्जाचा उपयोग फक्त तेव्हा करा जेव्हा ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवेल। पॉइंट 4, आर्थिक नियोजनाचा अभाव। एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचे नियोजन नसेल तर आपण अपयशी होतो। महेश, एक नवोदित व्यावसायिक, त्याच्या व्यवसायात कमावलेल्या पैशांचे नियोजन न करता तो वापरतो। परिणामस्वरूप त्याला पैशाची गैरसोय होते आणि तो कर्जाच्या जाळ्यात अडकतो। आर्थिक नियोजन नसल्याने त्याच्या व्यवसायाला फटका बसतो। मित्रांनो, आर्थिक नियोजन करा। तुमच्या कमाईचे योग्य नियोजन केल्याने तुम्हाला स्थिरता प्राप्त होईल। पॉइंट 5, आपत्ती निधी न राखणे। आशा, एक गृहिणी, नेहमीच तिच्या कुटुंबाच्या खर्चाच्या योजना तयार करते, पण दुर्दैवाने तिच्या पतीला अचानक गंभीर आजार झाला आणि त्यांच्याकडे आपत्ती निधी नव्हता। या परिस्थितीने त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले। मित्रांनो, आपत्ती निधी न राखल्यास आपल्या सर्व नियोजनाचा काहीच उपयोग होत नाही। हा निधी आपल्याला अनपेक्षित संकटातून वाचवू शकतो। मित्रांनो, आज आपण पाहिलं की या छोट्या छोट्या आर्थिक चुका आपल्या जीवनात किती मोठा फरक करू शकतात। या चुका टाळून आपण फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतोच, पण आपलं भविष्यही सुरक्षित करू शकतो। यासाठी योग्य नियोजन, खर्चाची सवय आणि गुंतवणूक हे अत्यावश्यक आहेत। तुमचे विचार तुमची संपत्ती या मंत्राने पुढे जा आणि आजच आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करा। जर तुम्हाला या व्हिडिओमधले दिलेले टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या आर्थिक भविष्याला एक नवी दिशा देण्यासाठी आजच पहिलं पाऊल उचला। धन्यवाद।